सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल। तक्रारदार शिवप्रेमीस मारहाण, पोलीस निरीक्षक के पाटील निलंबित। शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्यांनाच थेट मारहाण करणे पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील यांना चांगलेच भोवले आहे। त्यांना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आज तडकाफडकी निलंबित केले। तसेच त्यांची चौकशी धुळेश्वर विभागाचे एसडीपीओ राजकुमार उपासे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की 2 दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा वध करीत असतानाचे पोस्टर व्हायरल झाले होते। त्यावरून एका विशिष्ट गटाकडून आक्षेपार्ह प्रतिक्रिया उमटल्या होत्या। याची तक्रार देण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे पदाधिकारी तालुका पोलीस स्टेशनला गेले। मात्र यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे शिरपूर विभाग प्रमुख जयेश पाटील यांना पोलीस निरीक्षक के पाटील यांनी शिवीगाळ करून मारहाण केली। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मात्र मारहाण केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आणि पोलीस निरीक्षक यांच्या कृत्याबाबत त्यांच्या विरुद्ध शिरपूर पोलीस ठाण्यावर मोठ्या जमावाचा मोर्चा निघाला। यात घोषणाबाजी करत त्यांच्या निलंबनाची मागणी करून चौकशी करण्याची मागणी झाली। त्याचे तात्काळ निलंबन करण्यात आले आहे। दरम्यान कथित मारहाण प्रकरणी पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा 160/2025 कलम 115(2), 352, 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास साक्रीचे एसडीपीओ संजय बाबळे यांच्याकडे देण्यात आला आहे। याचबरोबर पीआय पाटील यांचा चार्ज शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांच्याकडे देण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली। चाळीसगाव येथे नेमणुकीस असताना देखील पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील हे अशाच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते। त्यावेळी देखील त्यांनी चालू असलेले कीर्तन बंद पाडण्यासाठी गेले असता कीर्तनकार ज्या नारदाच्या गादीवर उभे राहून कीर्तन करतात त्या गादीवर बूट घालून त्याचे पवित्र भंग केले होते। म्हणून समस्त वारकरी कीर्तनकार यांच्या भावना तीव्र होऊन संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या होत्या। त्यावेळी देखील त्यांच्या विरुद्ध असाच जनआक्रोश निर्माण झाला होता। मात्र त्यावेळी सामोपचाराने हे प्रकरण के पाटील यांनी माफी मागितल्यावर मिटवण्यात आले होते। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।